पाहता लोचने रूप 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 पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले साजनी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा ओ साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी 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 विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी 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 विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे हागर 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जकुमा देवीवर बाप जकुमा देवीवर 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 विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा 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 माधव बरवा तुहा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय
तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर दुर्लत आनंदे निर्भर डुलत आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची आहो ऐसा कोठे आठवची नाही ऐसा कोठे आठवची आहो ऐसा कोठे आठवची नाही देहि सवी देहि भोगु दशा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर आनंदे निर्भर डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूपा म्हणे आम्ही झालो पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो श्री राधे जय श्री राम हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन भीष्म प्रकाशजी कातकडे सर आणि हरिभक्तीपरायण गानगंधर्व किशोरजी शेळके सर. चला मी पुढची सदा नाम घोषा करूं हरि कथा सदा नाम घोषा करूं हरि कथा सदा
कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने 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 सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो आनंदे आनंदे निर्भर डुलत आनंदे निर्भर डुलत आनंदे निर्भर आनंद आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर
सो आनंदे निर्भय डुलत सो आनंदे निर्भय डुलत सो आनंद निर्भय डुलत सो आनंद आनंद निर्भय आनंद निर्भय आनंद निर्भय डुलत सो आनंद निर्भय डुलत सो आनंद 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 निर्भय आनंद निर्भय सारे गा पद सा सारे गा पद सा सारे गा पद सा आनंद सारे गा पद सा सारे गा पद सारे गा पद आनंद निर्भय डोलत सो आनंद निर्भय डोलत सो सर्व सुख लाले सर्व अलंकार सर्व सुख लाले सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार विठ्ठल 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 विठ्ठल
शिवाजी महाराज प्रभु रामचंद्र की धिंदादा 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 टाळी वाजवा 1 2 3 4 श्री राधे क्या बात है नॉर्मल राहिलं तरी चालेल सदा राम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूपा लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो विठाल विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागते तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतती त्यांच्या कृपादाने विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण त्यांच्या कृपादाने अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुजे तेजस प्रदिक प्रदेशम विदींद्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्खला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेमस्वरूपिनं नामदेव दयामूर्तिं नाथमोन्दे पुनः पुनः वैराग्येश परममूर्ते देवक्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभुजी जय जय माखन चोर सदा नाम घोष करू हरि कथा
तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठाल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला शोभून दिसणारे कलशस्थानी असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय अविच्छाच्या साधने सजिदानंद पदवी घेणे नामाने जीवाचा उद्धार होतो हा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाल विठाल अवर्णी असा सोहळा आहे, गोड असं वातावरण आहे, काय वर्णन करावं. इथं आल्यानंतर या स्टेजवरती या मंडपामध्ये आल्यानंतर मला वाटलं नाही एका खेडेगावामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं या ठिकाणी आळंदी पंढरी अवतरली की काय, इतकं गोड असं निवेदन आहे. पहिला दिवस आहे. आमच्या महाराजांना काहीतरी मला अनुभव आल्यानंतर मी वारंवार सांगत असते, महाराज नसेल तारीख तर देऊ नका पण पहिला दिवस देऊ नका. ते म्हणतात खांदेकऱ्याचं काही टेन्शन नाही, म्हणजे तारीख देता पहिला दिवस घेऊन टाक. म्हटलं महाराज तुम्ही खाली पेटी वाजवता, तलवार घेऊन लढावं मला लागतं. पण असं आहे इथं पहिल्या दिवसापासून इतकं सुंदर निवेदन आहे. आमचे चंदू महाराज सकाळीच म्हटले ताई मी अकोल्यावरून आलोय, चिखली बुलढाणा तिकडून, आणि आज खऱ्या अर्थाने ही परिसर ही भूमी आहे अगदी सकल संतांच्या स्पर्शाने पुनीत झालेली ही सगळी भूमी आहे. आजही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कितीतरी सप्ताह होतात, धर्माची कामं होतात, व आजही या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीमंत माणसं आहेत. तुम्ही म्हणाल आळंदीला राहता तिकडं श्रीमंत नाहीत का, मुंबईला कार्यक्रमाला जाता तिकडं श्रीमंत भेटले नाहीत का. अवघा महाराष्ट्र फिरतो आम्ही, भरपूर श्रीमंत माणसं, आणि त्यांच्याच घरी महाराज लोकांचं जेवणाचं खावणाचं निवेदन असतं. पण परमार्थामध्ये सगळ्यात श्रीमंत जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्हा आहे बघा. इतकी गोड अनुभूती खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला झाली. महाराजांच्या पावन पवित्र अशा चरणाला स्पर्श करते. एकल्याचा नवता खेळ म्हणून मेळ मेळविला जमविला, काय वर्णन करावं. एका हुडी एक बळी रे, आणि सगळ्यांनी माझ्या कीर्तनात गायलंय हे माझं परम भाग्य आहे. याही पूर्वी जेव्हा आम्ही इकडं श्रीरामपूर संगमनेर या भागामध्ये जातो तर आवर्जून आम्हाला क्लासिकल अगदी गोड आवाज किशोर महाराज जेव्हा तुम्ही खर्जे गाताना खरंच समाधी लागते बरं का. मला जास्त गायनातलं कळत नाही पण मी चांगली रसिक आहे लहानपणापासून. वय जरी वाढत गेलं तर तुमच्या आवाजातला किशोरपणा हा टिकून राहणार आहे त्या खर्जेमुळं, कारण इथं सगळेच रसिक आहेत. हरिभक्त परायण प्रकाश महाराज कातकडे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण, सगळ्याच कीर्तनकारांचं गायक म्हणून मनामध्ये असलेलं ताईत महाराजांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण शरद महाराज या ठिकाणी आहेत, फार गोड आवाज आहे. कारण तोडीचे माणसं असले तर मजा येते, नाही तर मग मागं म्हणायला येणार आणि इथं आल्याच्या नंतर राग कोणता आहे, राग कोणता आहे, मग असं विचारल्यानंतर शेजाऱ्याला राग येतो. कधी कधी रागाने रागच विसरून जातो. सगळे तोडीचे माणसं आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. दुसरे कातकडे महाराज या ठिकाणी राजू महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. हरिभक्त परायण अनिल महाराज तुम्ही होते त्या कीर्तनाला, पण काय आडनाव आंधळे असल्यामुळे विसरून गेले बघा. बराच प्रॉब्लेम आहे यांच्यामुळं माझा. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. आमचे हरिभक्त परायण मृदंगाचार्य खऱ्या अर्थाने आमच्या घरामध्ये असणारे स्नेही चंदू महाराज बागल, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आळंदीमध्ये मुलांची संस्था आहे आणि खूप छान गोड मुलं महाराजांनी घडवली, त्यांनाही धन्यवाद देते. आणि ज्यांची खऱ्या अर्थाने मनापासून इच्छा होती की मी या कार्यक्रमाला यावंच, माझ्यावर बंदवत प्रेम करणारे आमचे हरिभक्त परायण
आवाजामध्ये खरे जादू असणारे महेश महाराज हरवणे असतील आवाजाचे जादूगार, पण यांच्या आवाजात खरी जादू आहे महाराज. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. ते जोडीने या ठिकाणी आहेत आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत. आता देवाने एवढं परिपक्व बनवलंय त्यांना की ते फक्त आता मार्गदर्शन करणार आहेत बघा. हाँ, समजने वाले को इशारा काफी है. हाँ. नाही तर काय इथं बरं पोटासाठी पहा केवढी आटाआटी. हां, फार श्रीमंत माणूस चालला होता आता आम्हाला भेट देऊन. तुमचे चंदू महाराजांचा मुलगा आणला मी त्यांच्या गाडीमध्ये. मी म्हटलं तुमच्याकडं सगळं काही पळता इतकं, ते म्हटले पोटासाठी पळावं लागतं, पण यांना पळायचं काम ठेवलं नाही, म्हणजे पोटाची व्यवस्था झालेली आहे आणि त्याला काळजी आहे, देवाला काळजी आहे. महेश महाराजांना धन्यवाद देते. या ठिकाणी तुम्ही आता पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ज्यांचं खूप सुंदर असं नृत्य पाहणार आहात, हरिभक्तपरायण उगल मुगले सर अगदी शिक्षक आहेत, पण इथं कीर्तनामध्ये स्वतः दंग होतात. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आल्यानंतर ते म्हटले ताई मी या भागात नवीन आहे, तिकडं भरपूर कार्यक्रमाला असतात ते माझ्या विदर्भामध्ये. म्हटलं काळजी करू नका, इथं नवीन असल्यासारखं तुम्हाला वाटणार नाही. काही दिवसांनी असं वाटेल तुम्हाला की तिकडचंच गाभाळं इकडं घेऊन येऊ की काय. गाभाळं म्हणजे घरदार नाही, तुमचं कुटुंब. इतका सुंदर भाग आहे सर हा, खूप छान आहे. सगळे प्रेम करणारी माणसं आहेत. या ठिकाणी माऊली स्वरूप असणारी ही सगळी विद्यार्थी मंडळी, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आता तुमच्या ठिकाणी नवीन आहे, आम्ही जोडीने इथं आहोत. उगाच कुणाचा रॉंग नंबर लागायला नको, हे कोण आहे ते कोण आहे नाही का, भानगडी वाढतात. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी महेश महाराज या ठिकाणी बेल्लेकर आलेले आहेत, सुंदर पखवाज वाजवतात. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तरीसुद्धा मी या ठिकाणी सांगून जाईल. कैलासवासी सौ अलकाबाई रंगनाथ वाईकर आईंच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने हा कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. अगदी आपल्या आईवर असलेलं प्रेम आजही किती मोठं आहे हा व्यक्त करणारा हा सोहळा. खऱ्या अर्थाने आमचे हरिभक्तपरायण सुधीर भाऊ आणि त्यांच्या सौभाग्यवती मनीषाताई, स्वातीताई सॉरी, ते मला म्हटले ताई एक काळ असा होता, एक प्रसंग असा होता आमच्या जीवनामध्ये, गिरणीतलं पीठसुद्धा गोळा करून आम्हाला खावं लागायचं. अत्यंत बिकट परिस्थिती आमची होती, पण भगवंताने हे सगळं दिलं. दिल्यानंतर सुद्धा देवाचं नाव घेतलं, याचं मला समाधान वाटतं बरं का. काही माणसं सगळं देऊन म्हणतात मी केलं, आहे की नाही, मी केलं, त्याने सगळं व्यवस्थित केलं, मग त्याचाही हा कृतज्ञ सोहळा आहे. दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. हॉटेल संजीवनी या नावाने प्रख्यात असलेले हॉटेल, आणि आता सांगितलं की ननंद भाऊजाई एकत्र राहतात आणि गुन्हा गोविंदाने घरामध्ये कुठली अडचण नाही, भांडण नाही, आणि ही हॉटेल हे कार्य हे मोठं करतात. मलाच कौतुक वाटतं, कारण ननंद तिला भांडणं करण्यात असतो आनंद, लढाई करण्यामध्ये. पण तुमच्या ननंदबाईसाठी मी मनापासून धन्यवाद देते की अशी ननंद प्रत्येकाला मिळत जाओ. हां, कसं आहे आमचं इथं कॅमेरे नाहीत, नाही तर माझी ननंद तुम्हाला सांगितली असते कॅमेरा आहे म्हणून मला सांगता येत नाही. तसं मी यांना जास्त भीत नाही. हां, यांचं मी जास्त टेन्शन घेत नाही. प्रकाश महाराजांकडे काही दिवस क्लास होते त्यांचे, आहे ना, गायनाचे. त्यांना माहिती आहे आमच्या ननंदबाई. पण त्यांच्यात जरी 28 गुण असेल तर माझ्यात 10 एक्स्ट्रा आहे. हॉटेलचं नाव खूप गोड आहे बरं का, संजीवनी. हॉटेलमध्ये संजीवनी आहे, तुमच्या स्वभावामध्ये आहे, तुमच्या परमार्थामध्ये ही संजीवनी नांदत राहो, ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. विठाला विठाला सिस्टीम फार सुंदर आहे, नाही तर काय खरं नाही आमचं. मोठा देव, हां, सोमनाथ भाऊ
हां वाजवतील पहिला दिवस आहे ना ते सांभाळून तुम्ही. खूप गोड माईक सिस्टीम आहे. नाही तर काही काही ठिकाणी आता हे होते एका कार्यक्रमाला यांना चांगली सरगम गायचं होतं पण काय सिस्टीमच लागाना. म्हणलं आता कीर्तन झाल्यावर गाऊ आपण. म्हटलं मी ऐकते तुमचं काय अडचण नाही. तेवढ्यात पाऊस आला. सिस्टीम छान आहे. आणि या ठिकाणी ज्यांची यूट्यूबची शूटिंग आहे त्या चॅनलला सुद्धा मनापासून धन्यवाद देते. परमार्थाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून 50% सहभाग यांचासुद्धा आहे बरं का. हां वाड्या वस्ताने दऱ्या खोऱ्याने सगळीकडं कीर्तनं व्हायला लागली. त्याचं कारण असं आहे महाराज यूट्यूब चॅनलवर लोक पाहायला लागली आणि त्यांना प्रत्यक्षात एवढं कीर्तन समजत नव्हतं पण आता यूट्यूबला ऐकून ऐकून समजायला लागलं आणि आपल्याला सोपं जायला लागलं जरा. विठ्ठल विठ्ठल अभंग पाठातील आहे. सगळ्यांच्या मुखोद्गत असलेला अभंग आहे. सदा नाम घोष करू हरी कथा. तुकोबाराय म्हणतात आपण सदा नाम घोष करू. लोकांनी विचारलं सदा नामचिंतन केल्याने तुकोबाराय काय होईल तर तुकोबाराय म्हटले तेने सदा चित्ता समाधान. अभंग बघा तुम्ही सगळ्यांच्या पाठातील आहे. अनेक वेळा ऐकलेला अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात सदा नाम आणि घोष. नुसतं नाम म्हणत नाही नुसतं सदा म्हणत नाही तर घोषही त्याच्याबरोबर म्हणतात. कारण सदा नामचिंतन करायचं असेल तर एकमेकाच्या कानात करायचं नाही. कानाची पद्धत माहिती का तुम्हाला? हां नामचिंतन करा कुठं करा एकमेकाच्या कानात करा. हां कानात करू नका. तुकोबाराय म्हणतात त्याचा घोष जय घोष झाला पाहिजे. इथून घोष केल्यानंतर आळंदी पंढरीपर्यंत ऐकला पाहिजे. हां जय घोष करा सदा करा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आपण सदा नामचिंतन करा सतत करा तेने सदा चित्ता समाधान. हुशार मंडळी असतात काही. तुकाराम महाराजांना विचारलं का हो तुकोबाराय सदा नामचिंतन करायला सांगतात. पूर्वी लाईफ इज अ मनी होता आता टाइम इज अ मनी आहे. आम्ही सदा नामचिंतन न करता जर कदा नामचिंतन केलं तर कदा म्हणजे फक्त सप्ताह बसल्यानंतरच केलं तर हां तुकोबाराय म्हटले कदा नामचिंतन कदा कदा समाधान. सदा नामचिंतन सदा सदा समाधान तेने सदा चित्ता समाधान. स्वतःचा अनुभव सुद्धा सांगतात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. इतकं समाधान आहे आनंदे निर्भर डुलतसो सर्व सुख ल्यालो. क्षणिक सुखासाठी आयुष्यभर संसार करतो आपण. क्षणिक सुखासाठी सर्व सुखाची आशा जन्म गेला. अगदी जन्मही आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला पण सुख मला मिळालाच नाही. पण तुकोबाराय म्हणतात परमार्थाची अनुभूती इतकी गोड आहे इतकी सुंदर आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. निर्भर होता आलं पाहिजे परमार्थामध्ये. आणि परमार्थ जर पक्का असेल तर भय राहत नाही बरं का. परमार्थ जर परिपक्व असेल तर भय राहत नाही. नाहीतर थोडा अंधार पडला लाईट गेली भूत येतं काय हे येतं काय ते येतं काय. हां यमराज येत घरात एकटं आहे मी जर मेलो तर मला उचलून कोण नेईल. मरण त्याची खंत वाटत नाही लोकांना पण मी माझ्या माणसात मेलो पाहिजे याची मोठी खंत वाटते. परमार्थ असा आहे माणसाला निर्भय करतो निर्भय देतो निर्भय करतो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. हा देहीच विदेही भोगू दशा. खऱ्या अर्थाने संसार क्षणिक सुख देतो आणि कितीतरी दुःख देतो. पण तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात परमार्थातला का देहीच विदेही भोगू दशा. असं वाटलं परमार्थामध्ये गेल्याच्या नंतर मी आणि माझा परमार्थ देव आणि भक्त संत आणि भक्त इतकं ते नातं जुडल्या गेलं. मी सांगून जाईल तुम्हाला. माळशिरस गावी तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. कलियुग आहे. कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराजांना पहिलाच निरोप आला महाराज कीर्तन 1 नंबर झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे. आता कीर्तनकार डोकं लावत असतो इथल्या लोकांना काय आवडतं. ज्या
आचार्याला माहिती आहे महाराज लोक तेलकट गोड खात नाही पण चटणी खातातच. लोकांना म्हणजे तेलकटाने आवाज बसतो, घसा खराब होतो ना. मग आता किती पाचे पक्वानाचं जेवण असलं तरी थोडी चटणी आहे का? माझा सांगण्याचा भाव वेगळा आहे. महाराजांच्या लक्षात आलं कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांगलं करायचंय. मग काय करायचं? विना घेतला. रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. टाळकरी लोकांनी विचार केला का हो अजूक कृष्ण हरी अभंग व्हायचा आहे, परिहार व्हायचा आहे, मग कीर्तन ऐकायचं आहे. आता 1 तास झाला आहे, 2 तासही झाला आहे, महाराज पुढचा अभंगही घेत नाही. मग एक काम करा, चालू दे यांचं. आम्ही निघतो घरी. टाळकऱ्याने टाळ टेकले, निघून गेले. आता यांनी टाळ टेकल्यानंतर टाळाटाळ केल्यानंतर तुम्ही थांबाल का ऐकणारे? निघायच्या तयारीत आहे का तुम्ही? ऐकणारे सुद्धा निघून गेले. माझा सिद्धांत महत्वाचा आहे, दृष्टांत जरी तुम्हाला माहीत असेल. ऐकणारे निघून गेले. एक होता तिथं, त्याची घोंगडी महाराजांच्या पायाखाली होती. आता तो काही कीर्तनासाठी थांबला नव्हता. बरेच जण घोंगडीसाठी थांबतात. 12 वाजले कीर्तन झालं, अहो तुम्ही 3 वाजले गाडी जाईल नाही, घोंगडी राहिली म्हटले, घोंगडी राहिली. आता तो थांबला. तुकोबाराय भजन करायचे पण देहीच विदेही बघू दशा. रामकृष्ण हरी म्हटलं की उडी मारायचे, रामकृष्ण हरी म्हटलं की उडी मारायचे. घोंगडीवाला हुशार होता, देणारे हुशारच असतात ना. त्याने विचार केला असे तर महाराज काही घोंगडी सोडणार नाही, पण जर एखाद्या उडीमध्ये थोडी घोंगडी सरकवली, 10-15 उड्यामध्ये काम होतं माझं. 10-15 उड्यामध्ये त्याने घोंगडी सरकून घेतली. घोंगडी गेली, घोंगडीवाला सुद्धा गेला. पहाट झाली, सकाळ झाली. तुकोबाराय जागे झाले, झोपलेले नव्हते. देहीच विदेही अवस्थेतून बाहेर आले. पाहिलं तर काय, टाळकरी नाही, ऐकणारे नाही, घोंगडी नाही, घोंगडीवाला सुद्धा नाही. म्हणून आजही माळशिरस या गावी तुकोबाराय हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंतराय तुम्ही कशाला थांबलात, तुम्ही आसम करा. म्हणून आज पंढरपूरला जात असताना आपण पाहतो की त्या ठिकाणी हनुमंतराय झोपलेली मूर्ती आपल्याला दर्शन होतं. अशी अवस्था माझ्या तुकोबारायची होती. देहीच विदेही भोगू दशा. परमार्थ असा आहे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यंगा. सगळ्या पदार्थावर जरी माशा बसल्या तर गॅस ऑन असला की तिथं माशा बसत नाही. लागोने दीपाप पुण्यंगा हा परमार्थाचा आनंद आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले चला आपण तो आनंद घेऊ. अभंगाचं प्रथम चरण. नाम घोष करू हरी कथा, सदा 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 नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चिता, तेने सदा चिता समाधान, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार. तेने सदा चिता, तेने सदा चिता समाधान, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय हे ज्ञानी माणसाला सांगतात बरं का. आपण चला नामघोष करू, कारण
100 मूर्ख बरोबर असण्यापेक्षा एखादा हुशार ज्ञानी असला कधीही चांगलं, परमार्थ चांगला होतो. तुकोबराय म्हटले चला आपण नामघोष करू. मूर्खाचा कधीही त्रास होतो माणसाला. एका गुरुने शिष्याला पूर्ण गीता शिकवली. नावाची गीता नाही, श्रीमद भागवत गीता. वा, पूर्ण गीता शिकवली. 6-7 वर्ष गेले त्याच्यामध्ये. आणि सगळं झाल्याच्या नंतर गीतेतला पहिला श्लोक आहे, सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना. हा श्लोकापासून, या श्लोकापासून शेवटपर्यंत गीता शिकवली. हे सगळं 6 वर्ष चाललं. 6 वर्षानंतर त्या शिष्याने गुरुला विचारलं, का हो गुरुजी, सगळी गीता मला समजली, अगदी 18 अध्यायापासून विष्णू सहस्रनामापर्यंतही सगळं समजलं, पण दोग्धा गोपालनंदना, त्या गीतेतले 2 गधे कोण आहेत? शास्त्र समजायला सुद्धा शास्त्र समजलं पाहिजे. वा, क्या बात. दोग्धा गोपालनंदना. हा गीते कोण आहेत? दोग्धा गोपालनंदना. हा गुरुजी हुशार होते. म्हटले मूर्खा, सगळी गीता समजली, दोग्धा गोपालनंदना हा हे समजलं नाही. गीतेतले ते 2 गधे कोण आहे माहिती आहे तुम्हाला? म्हटले कोण आहे? गुरुजी म्हटले तू मूर्ख आहे हे माहीत असून सुद्धा 6 वर्ष गीता तुला शिकवली, पहिला गधा मी आहे. आणि 6 वर्षापासून गीता शिकली तरी दोग्धा या शब्दाचा अर्थ तुला कळाला नाही, दुसरा गधा तू आहे. म्हटले तुकोबाराय नामघोष करा म्हणतात, नामघोष करा म्हणतात, ज्ञानी माणसाला म्हणतात. मूर्खस्य गात्रानि वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति. मूर्ख माणसाची संगत ही त्रासदायकच असते. नामचिंतन करा, केलं एकदा म्हटलं एकदा विठ्ठल विठ्ठल गेले झोपी. नामघोष करा. सतत नामचिंतन केल्याने वाणी पवित्र होते, वाणी पवित्र होते. माझ्या तुकोबरायचं जीवन वाणी देवाला अर्पण होती. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस त्या देवाचं भजन करावं. भजनाने आनंद मिळतो. अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कैसा गोपाळ पावे हरी. काहींना विनाकारण बडबड करण्यात आनंद वाटत असतो, काहींना नामचिंतन काशीला गेले म्हणजे काशीच करत नाही, तिकडं बडबड करतात. हां, वारीला गेले म्हणजे इकडं काय भजनच करत नाही, याचं काय झालं आणि त्याचं काय झालं, अशी वारी होती. अशी जर बडबड असेल तर मला वाटतं त्याचा आनंद आणि समाधान भेटत नाही, आनंद मिळत नाही. काहीला सवय अगदी तुमच्या भाषेमध्ये हे सगळे तज्ज्ञ आहेत इथले, पण तुम्हाला समजण्याजोगं. काहीला बडबड करण्याची सवय असते, विनाकारण बडबड. काहीला म्हणावं लागतं शांत बसायचं काय घेणार, अशी परिस्थिती ओढावून येते कधी कधी. एका मुलीचं नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर पूर्वी गावापर्यंत रोड नसायचे, मग फाट्यापर्यंत जावं लागायचं. आता मुलीचं लग्न झालंय, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. बापाचं आणि मुलीचं एक अतूट नातं असतं बरं का. लग्न जमल्यापासून आई रडत असते, याच्या त्याच्या दारामध्ये याच्या त्याच्या गळ्यामध्ये पडून रडते. आमची छकुली मामाच्या घरी गेली नाही, मावशीच्या घरी गेली नाही, कसं होईल तिचं, कशी राहील ती तिथं. येशीच्या घरामध्ये राहिलेली मुलगी आता तिकडं गेल्याच्या नंतर कुटुंब मोठं आहे, स्वयंपाक करेल का, होईल का तिच्याकडून, तळमळीने माय रडत असते. ऐसी कळवळ्याची जाती. बापाला नाही रडता येत, बापाला रडता येत नाही, बोलता येत नाही, कुणाला सांगता येत नाही. एवढंच बाप म्हणत असतो, हे बघ चांगलं होईल गड्या तिचं, चांगलं होईल, संस्कारिक मुलगी आहे, मंदिरासारखं सजवेल घराला ती, सासर घराला. काळजी करण्यासारखं काहीच नाही, ते माणसं फार साधी आहेत, जीवलग आहेत, काळजी करण्यासारखं काही नाही. ओघामध्ये विषय आला म्हणून सांगू मी तुम्हाला.
आयुष्यभर गरिबीसी झटला बाप आयुष्यभर गरिबीसी झटला तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला गरिबीच्या संगे बाप झटत राहिला देवा पुढे हात जोडत राहिला सुख लागू दे लेकराला माझ्या म्हणत राहिला बाप म्हणत राहिला कष्टाची हाड त्याची कष्ट करीत राहिला तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला. हा कार्यक्रम पाहत असताना अगदी दादांच्या पाठीमागं असणारा खंबीर हात बाप अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे. बाप नावाची चादर जर जीवनामध्ये निघून गेली तर जीवनामध्ये येणारी प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देत असते. महेश महाराजांना माहिती आहे आमचे वडील जाऊन एक 4-5 वर्ष झाले. किती लांबचं कीर्तन असू द्या सगळी काळजी त्यांना असायची. अगदी काळजी करणारा बाप असतो. तोंडावरून हात फिरवणारी माय आणि पाठीवरून हात फिरवणारा बाप या जगातून निघून गेला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारी. फार काळजी असते. ओघात विषय आला म्हणून सांगितला मी. अगदी आता अण्णा आमच्यासमोर बसलेले होते. मुलाचा मोठेपणा नाही श्रीमंतीचा. हे सगळं वैभव पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा आनंद वाटतो. धन्य माता पिता तयाची या. किती श्रीमंत मुलाला जन्म दिला हे महत्त्वाचं नाही हो, किती श्रीमंत मनाच्या मुलाला जन्म दिला हे महत्त्वाचं आहे. परिचय करून देत असताना दादा देत होते की महेश महाराज हे बंधू आहेत, हे लागतात ते लागतात. आपले नसणाऱ्या माणसालासुद्धा आपलंसं करून घेण्याची ताकद त्यांच्या स्वभावामध्ये आहे. 7 ते 9 कीर्तनाचा टायमिंग होता. आम्ही 5:45 इथं आलो. पण मला असं वाटलं नाही की तर अस्तव्यस्त वातावरण आहे, वेळ कसा जाणार आहे, वेळ कसा गेला हेही कळलं नाही. तुमचा आपलेसेपणा, ही सगळी मंडळी तुमच्या संपर्कामध्ये. पहिला दिवस आहे, पत्तरवाळी वाढायची आहे मला. बापाचा आणि मुलीचा अतूट नातं आहे. अगदी आपण आज या कार्यक्रमाच्या समोरसुद्धा पाहतो अण्णा आणि भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. खंबीर राहतो बाप. गुडघे फुटलेले असू द्या, डोळ्याने दिसत नसू द्या, लेकराला जर कोणी वाईट बोललं तर म्हणतो बाप बाळ्या काळजी करू नको, मी जिवंत आहे ना, अजून तुझा बाप जिवंत आहे. आपुले कुरबंडी वाळवोनी, आपुले कुरबंडी वाळवोनी, आपुले कुरबंडी वाळवोनी, आपुले कुरबंडी वाळवोनी. बाप कर जोडी गुरुजी बाप 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 कर जोडी लेकराची मोढी, बाप कर जोडी लेकराची मोढी. आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी. बाप कर जोडी लेकराची बाप कर जोडी लेकराची आपली वेळ पडली तर बोटही धरतो,
कडेवरही घेतो, खांद्यावरही घेतो, गुडघे टेकून घोडाही बनतो, लेकराला पाठीवर सुद्धा घेतो. जग दिसत नसेल तर खांद्यावर घेणारा सुद्धा बाप आपण सगळ्यांनी पाहिला आहे. संप्रदायातली माय जर कोण असेल, वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय माझी माय, आणि बाप जर कोण असेल तर जगद्गुरु तुकोबाराय माझा बाप आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, तुम्ही संत माय बाप कृपावंत, ते संत म्हणतात आपण सदा नामघोष करू. नामघोष करू, नामघोषच करा. नाही करता आलं तर शांत बसलं तरी काही हरकत नाही, नामचिंतन करता आलं काही हरकत नाही, पण विनाकारण बडबड घडत असते. सुटकेस लक्षात ठेवा, उचललेली फाट्यापर्यंत जायचंय सुटकेस उचलली, बॅग उचलली आणि मुलीबरोबर तो बाप चालू लागला की जावई जरी बरोबर असेल तर फाट्यापर्यंत सोडण्याची जबाबदारी ही माझ्यावर आहे. ती बॅग हातामध्ये घेतली, मुलगी पाठीमागं चालत होती, सासरा आणि जावाई दोघंही पुढे चालत होते. पण जावयाचं थोडं शिक्षणही कमी झालेलं होतं आणि त्याचा हा भाग इथं गुडघ्यात नव्हता तर खाली डायरेक्ट घोट्यात होता. आणि तो जावाई सासऱ्याबरोबर चालला. चालत असताना आता जावयाने शांतच, आता फर्स्ट इम्प्रेशन असतं सासरवाडीमध्ये. महेश महाराज ज्याचं फर्स्ट इम्प्रेशन जमलं त्याचं शेवटपर्यंत जमतं. हां, नाही तर अवघड आहे. हां, अक्षरदानी मच्छरदानी आपले इंगळे महाराज म्हणायचे, 4-5 जणांची ताना तानी. हां, पाटाला पाट, काय तो थाट, अगरबत्तीचा घमघमाट. आणि एवढे सायास केल्यानंतर सुद्धा तोंड बंद ठेवलं पाहिजे, कारण तोंड उघडल्यानंतरच कळतं सोन्याची दुकाने की कोळशाची उघडलं दुकान त्याने जावयाने. आणि उघडल्यानंतर आता त्या सासऱ्याला बोलू लागला, सासरे बुवा काय ही रोडच्या कडेला जी जमीन आहे ही कुणाची आहे? न पाहता सासरा म्हटलं, हे बघा जावाई बुवा, ती माझ्या वैऱ्याची आहे. ती कुणाची आहे? माझ्या वैऱ्याची जमीन आहे, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आता इतकं म्हटल्यानंतर त्या जावाईने शांत बसावं ना. जावाई म्हटलं, असं नका तुमच्या वैऱ्याची, पण काय जमीन आहे हां, असं नका, म्हणजे तुमचा वैरी जरी असला आणि तुम्ही पडलाच जरी तो निवडून आला, पण काय मतं पडले त्याला, म्हणजे वैऱ्याचं वर्णन समोर चालू आहे. काय जमीन आहे? हे बघा जावाई बुवा, मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल, बोलायचं नाही. म्हणजे सासरे बुवा काय जमीन आहे, काय ज्वारी आली या शेतामध्ये, त्याला तुमच्या वैऱ्याला 30 पोते होणार हे ज्वारीचे. न बोलणारा सासरा बोलायला लागला, तुम्ही जावाई आहात, तुम्हाला इकडचं काहीच माहीत नाही, तरी सुद्धा सांगतो त्याला 30 पोते होणार नाही. पण कधी कधी विनाकारण बडबड केल्याने खडीच्या गंजावर पडण्याची शक्यता आहे म्हणून चला तुकोबाराय म्हटले, आपण नामघोष करू, सदा नामघोष करू, सतत नामघोष करू. आम्ही मागच्या आठवड्यामध्येच अयोध्येला गेलो होतो. तिथं गेल्याच्या नंतर नामघोष ऐकायला येतो. वृंदावनमध्ये गेल्यानंतर नामघोष ऐकायला येतो. बहुसंख्येने लोक अयोध्येमध्ये जात आहेत, जाण्यासाठी हरकत नाही. पण यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, मी या कीर्तनाच्या माध्यमातून सांगेल, प्रभू विराजमान झालेले आहेत आणि प्रत्येकाला दर्शन होणार आहे, पण काळजीपूर्वक जा बरं का. फार गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये एका तरुणाला लागलं तर इथपासून इथपर्यंत त्या ठिकाणी लोखंड लागलं, फाटल्या गेलं. अशा गर्दीमध्ये हळूहळू वृद्धांना, लेकरांना नेताना सुद्धा सांभाळा. देव आपलाच आहे, आपण देवाला सोडणार नाही याची शाश्वती आपल्या मनामध्ये होती, म्हणून अयोध्येमध्ये विराजमान केला. 500 वर्षानंतर का होईना देवाला पण. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अगदी 4 महिन्याच्या बाळापासून 80 वर्षाच्या वृद्धाला सुद्धा आपण पाहिलंय. महाराज आम्ही होतो तर त्या रांगेमध्ये, दर्शन बारीमध्ये जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम हा नामघोष आम्ही ऐकलाय, हा नामघोष ऐकलाय. तुम्ही वृंदावनला गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा हा नामघोष भगवान श्रीकृष्णाचा आपल्याला ऐकायला मिळतो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा. चला पंढरपूरला.
15 दिवस वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्याला विचारा तुम्ही, बाबा तुमच्या पायाला फोड आलेत, पाय सुजलेत तुमचे, थकला नाही तुम्ही? 5 दिवसच राहिलेत, आता भंडीशा गावचा मुक्काम आहे, वाखरीमध्ये जाणार आहे, नाही दर्शन झालं तर परत जाणार का? ते म्हटले नाही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हा नामघोष आहे, हा नामघोष समाधान प्राप्त करणार आहे. म्हणून चला आपण नामघोष करू, तेने सदा चित्ता समाधान. अगदी मार्च एंड चालू आहे, मार्च महिना संपला, आता एप्रिल चालू झाला. काल एप्रिल फुल झालं ना, आजचा दुसरा दिवस आहे. उष्णता खूप वाढलेली आहे आणि रोजचे फिरणारे जे महाराज आहेत सगळा उष्णतेचा त्रास हो, मला जास्त त्रास आहे. त्याची काळजी घेत असताना हा मंडप ओपन ठेवला आहे. मार्च आणि एप्रिल आपल्यासाठी खूप चांगला महिना आहे. गुढीपाडवा ते रामनवमी, रामनवमी ते हनुमान जयंती, या 15 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला असं वाटतच नाही की आपण गावात फिरतो. असं वाटतं की तिकडं गेलो काय, अयोध्येला गेलो काय, पंढरपूरला गेलो की काय. कारण 7 दिवस सप्ताह बसल्यानंतर काला झाले की यांना करमत नाही. आपल्यासाठी रोजच सप्ताह, रोजच कार्यक्रम आहे. आपण किती भाग्यवान आहे. आणि हेच नामचिंतन आपल्याला समाधान प्राप्त करून देतं. विचारा एखादा नेहमी फिरणाऱ्या महाराजाला प्रवास करता रात्रंदिवस कसं वाटतं, कीर्तनाच्या बाहेर गेल्यानंतरच कसं तरी वाटतं, इथं आल्याच्या नंतर कसं वाटतं हेच कळत नाही. देही जवी देही बघू दशा, अशी या चित्ताची अवस्था आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, एकदा समाधान मिळालं अभंगाचं दुसरं चरण. त्यावर सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार. आनंदे निर्भरा डुलता सो, आनंदे
वाटलं की टाळ्या वाजवत जा, टाळी वाजवत जा. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुखी होता आलं पाहिजे माणसाला. सगळं असून सुद्धा काही माणसं दुखी असतात. सगळं आहे तरी कुथतात. सगळं आहे, कणायची सवय. कधी कधी काही माणसं गरीब आहेत. तुम्हाला सुधीर दादा अनुभव येत असेल. गाव लेवलला थोडासा फार गरीब असतो एखादा माणूस आणि त्याच्या घरी सप्ताहाची वर्गणी मागण्यासाठी जर ही कमिटी गेली, अगदी धोतराच्या चिंध्या घातलेल्या असाव्यात, लेकरांना कपडे सुद्धा नसावेत, आणि त्याच्या घरी जर ही कमिटी गेली तर ते म्हणतात काय माझं भाग्य, आलात माझ्या घरी तुम्ही. जास्त पैसे नाही माझ्याकडे, नाही श्रीमंती, पण मला माहिती आहे आपल्या गावचा सप्ताह या महिन्यात येतो, म्हणून 12 महिन्यातून मी रोज थोडे थोडे पैसे करून सप्ताहासाठी जमा केलेत, ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलेत, घ्यावर माझी वर्गणी. हा जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सुखी माणूस आहे. ज्याला कणायची सवय, तिसऱ्या मजल्यावर उभा असतो, खालीहून कमिटी असते, या ना खाली, काय काम आहे, वर्गणी कशाची, सप्ताहाची. दुसरं घर दिसत नाही का, उठलं का सुटलं माझ्या घर दिसतं का, माझ्याच घरी येता. श्रीमंत आहे, दरिद्री सोबत आहे. श्रीमंत होता आलं पाहिजे, सुखी होता आलं पाहिजे, आणि परमार्थ सुखी करतो माणसाला, सुखी करतो, खरं सुख देतो. प्रपंचामधले सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. किती जरी असलं तर माणसं नाही याच्यात परवडत म्हणून रोज बिझनेस चेंज करणारे लोक आपण पाहतो. कपड्याची दुकान नाही परवडत, मग त्याच्यातही प्रॉफिट राहिलं नाही तर आणखी एखादी दुकान टाकू, त्याच्यातही यश मिळालं नाही आणखी एखादी दुकान टाकू, असे माणसं आपण पाहतो. त्याच्यामध्ये सुख मिळत नाही, सुख शोधण्यासाठी पळणारे माणसं. एक जण ब्राह्मण, मी सांगत असते, शेजारच्या गावी दक्षिणा आणण्यासाठी गेला. दक्षिणा गोळा करून झाली, एक सुंदर बाई घरी आली, आणि घरी आल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या पत्नीला वाटलं कोणी पाहुणीच आली की काय. आल्याबरोबर पाण्याचा ग्लास दिला. महाराष्ट्राचा नियम आहे, प्रथा आहे, शेजाऱ्याचा पाहुणा आला तरी आपण म्हणतो या चहाला. नवीन पाहुणी दिसते, दिसायलाही बरी आहे, चांगल्या घरची आहे, लेट पण थेट कार्यक्रम. आणि मग चहाचं वातावरण, चहाही झाला. चहा झाल्यानंतर त्या पाहुणीला ब्राह्मणाच्या पत्नीने विचारलं, गाव जेवायची व्यवस्था करू का. म्हटले मग जेवायची व्यवस्था झाली, मग आरामाची म्हटले इथंच. पण ही कधी ना पाहिलेली पाहुणी पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, इथंच खाल्लं, इथंच झोपी गेली, पाहुणी माझ्याकडची नाही त्यांच्याकडची दिसत नाही. 10 वर्ष झाले लग्नाला, मला माहीत असतं पाहुणी नेमकी कुणाची आहे, कोणती आहे, कोण असेल कोण असेल कोण असेल. ब्राह्मणाची पत्नी झोपलीच नाही, पहाटे उठली, त्या बाईकडे गेली, पाहुणी बाईकडं. ओ पाहुणी बाई, किती दिवस मुक्काम आहे. पाहुणीने सांगितलं आता कायमचा मुक्काम आहे. म्हटले कस काय, कालच ब्राह्मणाचं माझं लग्न लागले. म्हटले आता का जाते का, म्हटले मी. मग आता सवत घरात आल्याच्या नंतर आरतीचं ताट केलं असेल का. जय देव जय देव जय माझी सवत, मी बसते घरात तू काढ गवत. सवतीचा अनुभव मला नाही, पण ज्याला आहे तो बेकार आहे. इथं कुणाकुणाला आहे, दोघीचे भांडण लागले, उचल की टाक उचल की टाक. रेडीमेड आहे, आता कसे जॅकेट कसे येतं आपली, गरमलं तरी काढायचे नाही ना. इथं भयानक. कुठं होतं आपण, भांडण लागलं दोघींचं, चिंज्या केस. तो म्हटलं भांडू नका, व्यवस्था केलेली. भांडण असं आहे, सासू सुनाचं भांडण, वर फटकळ तोंडानं, सुन पण सासूच्या कमरेला चावली, सासूने एक कानाखाली टाकली. उचल की टाक उचल की टाक, भांडण सुरू झालं. भांडू नका म्हटला, व्यवस्था आहे माझ्याकडे, डबल ताळी आहे. अगोदरची खालच्या मजल्यात, नंतर आलेलं पार्सल वरच्या मजल्यात.
वाटणी राहिली ब्राह्मणाची. कुठं राहायचं? गावकऱ्यांनी सांगितलं 1 महिना खाली राहा आणि मग वर जा. इतक्या लवकर वर जाऊ नका. खालचा महिना चालू होता. कुणाचा? आम्ही आंधळीन, तुम्ही बहिरे नाहीत ना. खालचा महिना चालू होता बिचाऱ्याचा. तेव्हा संक्रांतीचा सण आला. संक्रांत कधी येते, कशावर येते हे त्यांना अगोदर माहीत असतं. सकाळी उठले देवता, पंचांग बघितलं. आज संक्रांत आहे, पहिली संक्रांत आहे तिची. कोणती साडी घातली म्हणून जरा बघून येतो म्हटलं. 2 पायऱ्या चढल्या. 3ऱ्या पायरीवर पाय देणार खालची पत्नी पळत आली आणि त्याचं तंगडं धरलं. महिना माझा चालू आहे, वर कुठं चालला? ती वरून पळत आली. इंस्टावर चालू होतं तिचं काहीतरी मोबाईलला. वरूनच पळत आली. तेवढ्यात वरच्यावर इकडं मोबाईल हात, एक हात शेंडीला, ही खाली वळते ती वर वळते, ही खाली वळते ती वर वळते. खालची जरा मजबूत होती. लॉकडाऊनमध्ये डबल खाल्लं होतं तिने. हां, तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला आणि मग ब्राह्मणाच्या वरून बसली. तेवढ्यात एक शेजारचं येडं आलं आणि त्या ब्राह्मणाला विचारतंय, ओ ब्राह्मण बाबा, आज संक्रांत कशावर आहे? तो म्हटला, दिसना का माझ्या छाताडावर बसली. म्हणे आज काय खाणार आहे? काय नाही, दोघींचा मार खाणार आहे, बाकी खाण्यासारखं काही नाही. प्रपंच दुःख स्वरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माझ्या बहिणाबाई म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार. मग सुख कशामध्ये? नामचिंतनामध्ये आहे. नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाही रे, शाम नाही रे, शाम नाही रे, शाम नाया रे. पल पल जाए दिन दिन जाए, पल पल जाए दिन दिन जाए, कैसे करूँ मैं हाय. नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाही रे, शाम नाही रे, शाम नाही रे, शाम नाया रे. चांगलं काम करा, आनंद मिळतो. सांगली जिल्ह्यातील व्यक्तिमत्व कर्मवीर भाऊराव पाटील. सगळ्यांना माहिती आहे. मनामध्ये संकल्प केला, गोरगरिबांसाठी मी एक शाळा बांधणार आहे. स्वतःकडं पैका नाही, एकाच्या बळाने काही होत नाही, पण एकीच्या बळाने कामं होतात. सगळ्यांनी सहकार्य केलं तर शाळा होईल. कोणी म्हटलं आम्ही हे देऊ, कोणी म्हटलं ते देऊ. एक गरीब म्हटला माझ्याकडं काही नाही पण मुठभर धान्य देतो. या बळाने ठरवलं मी शाळा बांधणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही बातमी एका सावकाराला कळाली. लक्ष देऊन ऐका. आणि त्या सावकाराने भाऊराव पाटलांना बोलून घेतलं. भाऊराव पाटील या, बसा. मला कळालंय की तुम्ही शाळा बांधताय. हो पाटील. मग मी काय सहकार्य करू? सावकार तुमची मर्जी. बसा भाऊराव पाटील, एक काम करू, तुम्ही कुणाकडून पैसे घेऊ नका. शाळा कशी होईल त्याची काळजी तुम्ही करू नका. मी बांधतो शाळा, मी देतो पैका तुम्हाला, काळजी करू नका. घ्या पैका, किती लागेल तेवढा, शाळा बांधून देतो मी तुम्हाला. भाऊराव पाटलांना आनंद वाटला की दरिद्री फिरतात ते खरे श्रीमंत नाहीत. कपाटं भरून घरात पैसे आहेत आणि लोकांना मळकं दिसावं म्हणून फाटके कपडे घालून फिरतात. अरे खरे श्रीमंत तेच की घरामध्ये खायला नाही पण मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्यात पुढं देणगीला उभा आहे, तो खरा श्रीमंत आहे. सावकार, आनंद वाटला. गोरगरिबांसाठी शाळा बांधून देत आहे, आनंद वाटला. निघतो मी आता. भाऊराव पाटील खाली बसा. हे बघा, शाळा मी बांधतोय तर माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला. मला सांगा, शाळेला नाव कुणाचं देणार आहे? भाऊराव पाटलांची छाती फुगली. ताट मानेने सांगू लागले, सावकार, मी शाळेला नाव छत्रपती शिवरायांचं देणार आहे. छत्रपती शिवरायांचं नाव मी शाळेला देणार आहे. पैका देणारा सावकार म्हटला, भाऊराव पाटील, एवढी छोटीशी विनंती आहे. शाळा जर मी बांधून देत असेल तर एक काम करा. म्हटले, काय? शाळेला माझं नाव द्या.
शाळेला माझं नाव द्या सावकार म्हटल्याबरोबर भाऊराव पाटील ताटकन उभे राहिले. काय म्हटला सावकार? वन वन फिरावं लागलं तरी चालेल, हाडाची काढ करावी लागली तरी चालेल, स्वतःच्या बापाचं नाव बदलावं लागलं तरी चालेल, शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव कधीच बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. ही निष्ठा ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये हा जो भाव आहे चांगलं काम करण्याचा, तो सुद्धा सुखी आहे जीवनामध्ये, तो सुखी आहे. सर्व सुख ल्यालो. ज्या भारत देशामध्ये आपण राहतो, सामान्य देश नाही. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हा सुद्धा आनंद देणारा क्षण आहे. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आणखी जर आनंद घ्यायचा असेल तर दोन्ही हात वरती घ्या. पहा, झोपले की काय मागचे? वा वा, घेतले सर्वांनी हात वरती. कॅमेरा फिरवा. राहू द्या तासभर असेच आता. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम. श्री राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम. जय श्रीराम. घेतले सर्वांनी हात खाली. मी कुठं म्हटलं खाली घ्या म्हणून. विठोबा रखुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, रखुमाई ढोबार खुमाई, विठोबा हरी जय जय टाळी टाळी हरि हरि जय जय आ
हरी जय हरी 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 जय जय टाळ टाळा टाळ हरी जय ताळी वाजवा एक साथ एक साथ पार कुमार पार टाळी हा, हा. या वा. वा वा काय नाही राहिलेली उडी नंतर मारू आपण असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा आणि परमार्थाची ही अवस्था निर्माण झाल्यानंतर शेवटच्या चरणात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप 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 लागुनी दीपाप लागुनी दीपाप पुण्यागा पुण्यागा सर्व सुखल्यालो सर्व अधिकार सर्व सुखल्यालो सर्व अधिकार लागुने दीपा आनंदे 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 निर्भर वा डोलत सो आनंदे आनंदे
हे आनंदे निर्भय डुलत आनंदे निर्भर डुलत सो ठेका दे मला ठेका आनंद
डुलत निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो निर्भर निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सर्व सुख सर्व सुखाला सर्व अलंकार. आनंदाला आणि सुखाला सुद्धा लिमिट असते. मी अजून जर म्हटलं 2 दृष्टांत सांगायचे तर मग एक तर पहिला दिवस आहे, थोडासा हरिपाठ लेट झाला. उद्यापासून सगळे कार्यक्रम नियोजित होतील. 7 ते 9 कार्यक्रम असल्या कारणाने 9च्या नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे नाही का. मग आता 8 ते 10 कार्यक्रम झाला. आता याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणाने काय कीर्तनाचे सुख मग मग भूक लागलेली आहे, पण आम्ही हुशार आहेत, जेवण अगोदरच करून घेतलं. लांब व्हायचं का. ज्ञानेश्वर माऊली